असेल प्रेम, नाही आहे, त्याचं प्रेम आहे मिहीरवर. पण ते व्यक्त करताना मिहीर बरोबर मी सुद्धा त्याच्या रिंगणात ओढली जाईन असा वागतोय ना तो. ते मला नाही आवडत. आय हेट इट. कारण ते सगळं मला कळतंय. तू सांगतेस मला नेहमी पलाशला क्षमा कर म्हणून, पण माँ ज्याला ज्याला पश्चात्ताप झालेला असतो ना, खरंच तो माणूस शिक्षा भोगायला तयार असतो. नुसता तयार नाही, उत्सुक असतो. कारण त्याला माहिती असतं की शिक्षा भोगल्याशिवाय आपण क्षमेला पात्र होणार नाही. पलाशला ती पायरी गाळता येणार नाही माँ. मी घटस्फोट घेणार. अगं कुठे गेली होतीस एवढ्या उन्हाची तू? केव्हापासून वाट बघते मी तुझी. मी ते काय झालं दसकरा तुला एवढं? नाही काय नाही, दही आणायला गेले होते. हो का, बरं. चावी घे ना. हां याच्यात आहे. हां हे तू वहिनी बस मी आले, ह्याला पाळण्यात ठेवून. हो. पाणी. एवढ्या उन्हाची त्याला घेऊन कुठे गेली होतीस दही आणायला तू? हॅलो मीरा, अगं मी आत्या बोलतेय ग. हां आत्या, कशी आहेस? मी बरी आहे. काय आहे ना मीरा, इरा तिकडे आल्यापासनं इकडची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे ना ग. इरा आहे का तिथे? आहे ना. बोलायचंय का तुला? हो, जरा देतेस का? माँ, आत्याचा फोन आहे. येते. बरं मला सांग, तू बरी आहेस ना ग? हो. आणि मीही बरा आहे तो पण. त्याला पाहिलं नाही ग बऱ्याच दिवसात. माँ आली, तिला देते. आत्या हां बोला वंस. इरा, नमिताला की नाही मिहीरला भेटावंसं वाटतंय ग. म्हणजे काय की मीराचं आणि तिचं जरा, म्हणजे तुला माहीतच असेल ना ते, म्हणून म्हटलं तिला कसं सांगणार, म्हणून तुला सांगतेय. तसं मिहीरला शनिवार रविवारी सुट्टीच असते ना, त्याला पाठवून देतेस का? नाही म्हणजे नमिताची इच्छा आपण पूर्ण करायला हवी ना, हो की नाही? मग मी काय सांगू नमिताला, सांग ना.
एवढं ऊन झालंय बाहेर, आणि दही हवं तर घरात लावायचं. आणि आत्ताच बाळंतीण झालीस तू, असं बाहेरचं नको खाऊ. तुला त्रास झाला की त्याला सुद्धा त्रास होणार. हां, आणि हळीवाचे लाडू आणले तुझ्यासाठी, दुधाबरोबर रोज घेत जा. नुसती मान नको हलवू, घे. आणि खारकीची पूड ठेवली ती घेतेस ना रोज? हो. मला ना तू सगळ्या गोष्टी नीट करतेस की नाही याचं टेन्शन येतं, म्हणून सारखी येऊन जात असते मी. आणि हां, त्याच्यामध्ये ना वाळ्या ठेवल्या, तो माठात घर, म्हणजे जरा वास छान येत. समीरला खूप आवडतं वाळाचं पाणी, मला पण. म्हणूनच घेऊन आले. आणि काही हवं नको असेल तर मला फोन करून आठवणीने सांग, लगेच घेऊन येईन तुझ्यासाठी. बाकी ठीक आहेस ना तू? हो, आणि समीरची नोकरी व्यवस्थित चालू आहे. अश्विनी, कधी कधी असं मला वाटतं ना की तू अजून दूर दूरच राहतेस आमच्यापासून. अजून सगळं विसरलं नाही आहेस का तू? सारखं मला असं वाटतं काहीतरी तुला सांगायचं, पण तू सांगत नाही आहेस. काही लपवत नाही आहेस ना आमच्यापासून? काही प्रॉब्लेम असेल तर सांगशील ना मला नक्की? हो. वंस, जरा द्या बरं नमिताला, मी बोलते तिच्याशी. ठीक आहे, मी बोलवते हा तिला. नमिता, तिच्याशीच बोल. हॅलो मा, कशा आहात तुम्ही? कशी आहेस स्मिता? मी बरी आहे. तब्येतीची काळजी घेतेस ना तू? हो. आणि मिहीरचं काय म्हणत होतीस? नाही, अचानक तुला आठवण आली म्हणून विचारलं. हो ना, खूप दिवस झाले मा, मिहीर भेटलाच नाहीये. त्याला खरंच मनापासून भेटावंसं वाटत होतं म्हणून. अगं मग ये ना भेटायला. पण मग मीरा नसताना ये. नको मा. नाही म्हणजे उगाच कशाला वादविवाद वाढवायचे ना. त्यापेक्षा मी असं करते ना, मी मिहीरला इथेच घेऊन येते. त्याच्याबरोबर मनसोक्त खेळता येईल, त्याच्या आवडीचे 4 पदार्थ करता येतील. त्याला आवडतात ती चॉकलेट्सही आणलीत मी. चालेल ना मा? प्लीज. बरं, ठीक आहे. ठीक आहे मा, मी येते. थँक्यू. तब्येतीची काळजी घे बाळा. तुम्ही पण. घाबरले. काय करत होतीस? तुझीच वाट बघत होते. काय केलं दिवसभर? ह्याच्यासोबत वेळ कसा जातो कळतच नाही मला. वहिनी आली होती आज. हा, काय म्हणली? अजूनही नाराज आहे थोडीशी. आपण तिच्याकडे राहायला गेलो नाही ना म्हणून. साहजिक आहे का आशू? हे बघ,
ते लोक आपल्यापासून दुरावले असले ना तरी सुद्धा आपण सुखी आहोत हे कळल्यानंतर त्यांची काही तक्रार नसेल. खरंच. आणि खरं तर आपल्या या जगावेगळ्या आयुष्यात फक्त तू आणि मी, आपण दोघंच हवंय. आपल्यात आणखीन कोणी नको. मी पाणी घेऊन येते. मस्त वाटते ना. संसाराला घरटं का म्हणतात हे मला आत्ता कळतंय. बघ ना कसं घरट्यासारखंच वाटतंय. कोझी कोझी उबदार. हो ना. आपलं घरट, तू मी आणि आपलं बाळ. अरे बाळ काय करतंय बघाय ना, तुझ्याशीच बोलत बसलो. बाळाला भेटायचंय मला. आलंच. समीर तो झोपलाय. काय? आईस्क्रीम. अरे वा. आईस. फसलंय जरा. आपण हे आईस्क्रीम म्हणून न खाता मिल्कशेक म्हणून पिऊया. फ्रीज जरा बिघडलाय वाटतं. फ्रीज की रेसिपी. हरकत नाही, हरकत नाही. हा मस्त झालंय का. आपण असं करूया, आपण आईस्क्रीम खाऊया असं म्हणण्यापेक्षा आईस्क्रीम पिऊया असं म्हणूया. चिडवणार असेल तर मग काय गा बस. छान झालंय म्हणलं ना. आशू पण ओव्हरऑल कमी चिडतेस तू. म्हणजे आमची ती बॉस इतकी शॉर्ट टेम्पर्ड आहे ना, सारखी चिडत असते. वाघिणीसारखी डरकाळ्या फोडत असते. तुझ्यावर पण? नाही माझ्यावर नाही. मी लाडका आहे ना तिचा. अच्छा. नाही नाही म्हणजे मी खूप परफेक्ट आहे ना कामामध्ये म्हणून. आणि त्या ती सॉलिड आहे ती कामामध्ये. कामात सुद्धा वाघिणी ती. ऍक्च्युली इतकं एन्जॉय करते ना तिचं काम. आणि ती इतकी मेहनत करते म्हणून तिला ओरडण्याचा हक्क आहे लोकांवर. फक्त पैशासाठी नाही करत ती. ती तिच्या आनंदासाठी चॅलेंजसाठी काम करते. आणि नुसते दाखवायला डॅशिंग नाही आहे, जेन्युइनली डॅशिंग आहे ती. माहिती आहे. सॉलिड आहे. नशीबवान आहे. नाहीतर काही जणींना फक्त पैशासाठी पडेल ते काम करावं लागतं. मग ते त्यांना आवडो किंवा न आवडो. आय एम सॉरी अमुक, उशीर झाला. अरे कुठे गेला होतास पण? अरे वा, फारच खुशीत दिसतोयस. खूप मस्त वाटतंय मला. मी माझ्या मुलाला भेटून येतोय अमुक. काय सांगतोयस? व्हेरी गुड यार. कसं आहे? मस्त. खरंच इतकं बरं वाटतंय ना.
काय रे, काय झालं? गंमत बघ अमोघ, माझ्या बाळाला चोरून भेटावं लागतंय मला. जेव्हा माझ्या बाळाला अश्विनी रिक्षातनं घेऊन आली ना, मला खूप वाईट वाटलं यार ते बघून. मी अश्विनीला खरं तर म्हटलं होतं की गाडी पाठवतो, पण ती नाही म्हणाली. म्हणजे बघ अमुक, अश्विनी आणि माझ्या बाळाची फरफट चालली आहे आणि मी काही करू शकलो नाही. बरं, या सगळ्या तणावाखाली किती वेळ मिळाला भेटायला? काही मिनिटं फक्त. काहीतरी उपाय करावा लागेल आपल्याला. पण मला काय म्हणायचं आहे की कराराप्रमाणे अजूनही तू अमोघ, कराराचं नावच काढू नकोस तू. काय आहे, हे सगळंच कराराच्या खूप पलीकडचं आहे रे. खूप नाजूक आहे सगळं. असा काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे ज्यामुळे कोणीच दुखावलं जाणार नाही. असा मार्ग निघणं अशक्य आहे शुभंकर. तू काळजी करू नको, काहीतरी मार्ग नक्की निघेल. होप सो. आज ऑफिसमध्ये एका नवीन माणसाची ओळख झाली. त्याचंही आता नुकतंच लग्न झालंय आणि ते हो मिसेस कर्वे. आशू, आशू, अगं काय कुठं लक्ष आहे तुझं? समीर, सगळेजण आपापल्या कामाला लागलेत, उद्योगधंद्याला लागलेत. माझं काय? आशू, अचानक काय विचार करतेस तू असा? मला पण काहीतरी नवीन करावं असं वाटतंय. वर्षभर खूप घुसमट झाली माझी, आणि तसंही कॉलेजपासून मी छोट्या मोठ्या नोकऱ्या करतच आले ना. मग आता घरी बसून कंटाळा येतो, आणि लग्न झाल्यापासून तुझ्यावर खूप ताण येतोय ना. आपण आपलं घर, आपला संसार दोघांनी मिळून उभा करूया. शिवाय आपण रोहनच्या घरी राहतोय. आपलं स्वतःचं घर, आपला संसार यासाठी पैसे लागणारच ना. हो आशू, कळतंय मला, पण इतक्यात नको. बाळाला जरा मोठं होऊ दे ना. त्याच्यासाठी वेळ द्यायला हवा ना तुला. आणि आता नव्याने नोकरी सुरू करायची आहे. थोडे दिवस थांब ना.